माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण आज इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण परिमिती आणि क्षेत्रफळ हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज परिमिती आणि क्षेत्रफळ हा घटक अभ्यासणार आहोत. तर त्यातील पहिला प्रश्न आजच्या तासिकेतील काय आहे पाहू. एका आयताची लांबी रुंदीच्या 2.5 पट असून त्या आयताचे क्षेत्रफळ 90 चौरस सेमी असेल तर त्याची लांबी किती. एका आयताची लांबी काय आहे, रुंदीच्या 2.5 पट आहे. म्हणजे रुंदी जेवढी आहे त्याच्या 2.5 पट त्याची लांबी आहे. आणि त्या आयताचे क्षेत्रफळ दिले 90 चौरस सेंटीमीटर, तर त्याची लांबी किती. प्रश्न सोपा आहे. रुंदीच्या 2.5 पट काय आहे, लांबी आहे. मग काय करू आपण, आपल्याला लांबी बी माहीत नाही, रुंदी बी माहीत नाही. मग काय करायचं, आपल्याला रुंदी जेवढी आहे त्याच्या 2.5 पट लांबी आहे. मग आपण काय करू, समजा रुंदी बरोबर x. इथे हे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर दिले म्हणून आपण काय करू, x सेंटीमीटर ह्याची रुंदी. आता रुंदीच्या 2.5 पट लांबी, 2.5 पट म्हणजे 2.5 गुणिले x म्हणजे 2.5 x सेमी काय झाली ह्याची लांबी झाली. मग आता आपल्याला काय दिले, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी काय 2.5 x गुणिले रुंदी काय x आहे. क्षेत्रफळ किती आले, 90 चौरस सेंटीमीटर. बरोबर आहे. मग गुणाकार करा. इथं 2.5 x गुणिले x म्हणजे 2.5 x चा वर्ग. हे बरोबरचे इकडे 90. मग आता हे 2.5 इथं काय आहे, गुणाकारात आहे. मग इकडं आणू त्याला 90 भागिले 2.5 बरोबर x चा वर्ग. म्हणजे हा दशांश निघून गेला, 0 इथं आला. भाग घाला 25 न. 25 एक 25, 25 त्रिक 75, 25 त्रिक किती राहिले 75. मग किती उरले, 90 मधून 75 गेले, 15 राहिले. पुढे 0 आहे. पुढं काय आहे, लक्ष द्या समोर. काही जणांचं उत्तर चुकतंय, नरवडे घाई करू नको. तर मग इथं काय 0 आहे, 150 झाले, 25 सख 150. मग x चा वर्ग बरोबर 36 आले. मग आपल्याला x ची किंमत काढायची. मग x बरोबर 6. 36 कशाचा वर्ग आहे, 6 चा वर्ग आहे. म्हणजे इथं काय झाली, ही रुंदी झाली 6 सेंटीमीटर आणि लांबी त्याच्या 2.5 पट आहे. मग 6 गुणिले 2.5 करा किंवा 2.5 पट म्हणजे ह्याची दुप्पट किती झाली 12 आणि ह्याची अर्धी करा. 12 आणि 3 15. लांबी किती झाली 15 सेंटीमीटर. उत्तर काय आलं 15. किंवा काय करा, हे 6 गुणिले 2.5 x ची किंमत ठेवा. इथं आपण लांबी किती धरली होती पहा, 2.5 x धरली होती. तर काय केलं, हे 2.5 x च्या जागी 6 ठेवलं. 25 सख 150, एक अंक सोडून दशांश द्या 15. म्हणजे काय आली, लांबी बरोबर 15 सेंटीमीटर. काही जणांनी काय केले, घाई केले, त्यांनी रुंदी 36 काढली. काहीतरी वेगवेगळे उत्तर देऊ लागले. कोणी 45 देऊ लागले, कोणी 35 देऊ लागले. चला, वर्दे, नरवडे, शिंदे, संदीप, गंभीर, अनुराग, नगारे, दडस, कांबळे. आलं का लक्षात.
चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी काय आहे, रुंदीच्या दीडपट असून त्या आयताचे क्षेत्रफळ 384 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या आयताची लांबी किती. तसाच प्रश्न आहे पहा, लक्ष द्या. काही जणांना हा प्रश्न समजला नाही. तुम्ही काय करता, घाई करता, चार्टमध्ये एखाद्यानं उत्तर दिले की तेच बघता, चार्टकडे लक्ष ठेवता. महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत आणि येतील पण. तर काय दिले, एका आयताची काय दिले, लांबी कशी आहे म्हणते, रुंदीच्या दीडपट, आणि त्याचं क्षेत्रफळ दिले. रुंदी बी दिलं नाही आणि त्याच्या दीडपट लांबी आहे म्हणते. मग आपण काय करू आता, आपल्याला काय म्हणते, कशावर अवलंबून आहे लांबी, रुंदीवर. मग समजा रुंदी बरोबर x, लांबी बरोबर ह्याच्या रुंदीच्या दीडपट म्हणजे 1.5 x लांबी, त्याचं क्षेत्रफळ दिले. मग हे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. पहा क्षेत्रफळ किती दिले, 384 चौरस सेंटीमीटर. मग लांबी किती आहे, 1.5 x गुणिले रुंदी किती आहे, x. गुणाकार करा या दोघाचा. हे 1.5 x आणि x म्हणजे काय होईल, 1.5 x चा वर्ग आणि क्षेत्रफळ किती आहे, 384. हे 1.5 इकडे घेऊन येऊ, पुढं काय राहील, फक्त x चा वर्ग. म्हणजे हे काय झालं, 384 छेदामध्ये 1.5. भागाकार करायचे, दशांश काढून टाका. एक अंक आहे, हे दशांश काढून टाकण्यासाठी इथं शून्य दिला. म्हणजे काय आलं, x चा वर्ग बरोबर 3840 भागिले 15. 15 भाग घाला, 15 एक 15, 15 दुनी 30, किती उरले, 8 उरले. पुढे 4 आहे, 84 झाले. 15 पाच्या 75, 84 मधून 75 गेले, किती राहिले, 9 राहिले. पुढे 0 आहे, 90 झाले. 15 90. म्हणजे काय आलं, x चा वर्ग बरोबर 256. आता आपल्याला x चा वर्गाची किंमत मिळाली, ती आपल्याला घेऊन चालेल का, नाही. आपल्याला रुंदी आपण x धरली आहे, लांबी 1.5 x आहे. मग काय करा, ही x बरोबर 256 कशाचा वर्ग आहे, इथला वर्ग निघून गेला, इथला वर्ग निघून गेला, हा 16चा वर्ग आहे. मग x ची किंमत काय आली, 16. म्हणजे आपण x काय धरले, रुंदी धरले. रुंदी बरोबर 16, लांबी बरोबर, लांबी दीडपट आहे म्हणजे 1.5 x. हे 1.5 x ची किंमत ठेवा, किती आहे, 16. 15 90 ला 0 हातचे आले 9, 15 एक 15, 15 आणि 9 किती झाले, 24. एक अंक सोडून दशांश द्या, उत्तर आलं 24 सेंटीमीटर. आलं का लक्षात. दीडपट म्हणजे 16 अधिक 16चा अर्ध करा. 16 अधिक 16चा अर्ध किती होता, 8. 16 आणि 8 24. आलं का लक्षात. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहिता शिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एका चौरसाची बाजू 7 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. सोपा प्रश्न आहे एकदम. चौरसाची बाजू किती दिली आहे, 7 सेंटीमीटर. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा म्हणले. मग आपल्याला काय दिले, बाजू दिले काय, बाजू किती दिले, 7 सेंटीमीटर. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र काय हो, बाजूचा वर्ग. सूत्र काय, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, 7, त्याचा वर्ग. बाजू किती आहे, 7, 7चा वर्ग. 7चा वर्ग किती येतो, 49. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 49 चौरस सेमी.
49 चौरस सेमी. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 49 चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात? आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढत असताना काय महत्वाचं आहे? वर्ग पाठ असले पाहिजे. 30 पर्यंतचे वर्ग आपल्याला कमीत कमी पाठ असले पाहिजेत. चला, चंदवडे 49 सेंटीमीटर नाही बाळा, चौरस सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वायर. चला, सईनं लिहिले बघा व्यवस्थित, छान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका चौरसाची बाजू 17 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाची बाजू दिली आहे 17 सेंटीमीटर, तर त्या चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढा म्हणले. सोपा प्रश्न आहे. आपल्याला दिलंय काय? बाजू दिले. तोंडी उत्तर येते. चौरसाची बाजू दिली, क्षेत्रफळ काढा म्हणले म्हणजे वर्ग करायचा. कशाचा? दिलेल्या संख्येचा. एका 2 सेकंदामध्ये उत्तर. 17चा वर्ग 289. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू किती दिली आहे? 17. 17चा वर्ग करा. 17चा वर्ग 289 चौरस सेमी. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 289 चौरस सेमी. आलं का लक्षात? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 289 चौरस सेमी. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पहा, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय म्हणते? एका चौरसाचे क्षेत्रफळ, एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौरस सेमी असेल तर त्या चौरसाची बाजू काढा म्हणले. म्हणजे ह्याच्या अगोदरचे 2 प्रश्न कसे होते? बाजू दिली तर त्याच्यावर क्षेत्रफळ काढा म्हणलं. आता काय म्हणताय? चौरसाचं क्षेत्रफळ दिले तर त्याची बाजू काढा. तर सोपा प्रश्न आहे. 256 ज्याचा वर्ग असेल ते उत्तर असेल. आलं का लक्षात? मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ किती दिले? 256 बरोबर हे बाजूचा वर्ग. आता काय करू? आपल्याला काढायचंय काय? बाजू काढायचं. हे बाजू बरोबर, मला हे बाजूचं इथलं वर्ग निघून गेला म्हणजे हे 256 वर्गमुळामध्ये येईल. आता 256 कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. म्हणजे बाजू काय आली? 16. बाजू बरोबर 16 सेंटीमीटर. बाजू बरोबर 16 सेंटीमीटर. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. अनन्या, ह्याच्या अगोदरच्या ताशी केला नव्हतीस का तू? चला, थंडीमुळे उशिरा उठू लागलात. उशिरा अजिबात उठू नका. परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षा आपली आता 1 महिना 17 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आज 30 तारीख आहे. डिसेंबरचा महिना पूर्ण आणि जानेवारी महिन्यामधले 17 दिवस. परीक्षा जवळ येत आहे. अभ्यास वाढवा, अभ्यास करा, लवकर उठा, पहाटे 4ला उठाय चालू करा. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेमी असेल तर त्या चौरसाची बाजू किती? एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेमी असेल तर त्या चौरसाची बाजू किती? तर पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र लिहा. बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ किती दिले दादा? 324 चौरस सेंटीमीटर बरोबर बाजूचा वर्ग.
आता हे 324 कशाचा वर्ग आहे? 18चा वर्ग आहे. हो काय? 18चा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग, असंही करता येतं. हे दोन्हीकडे वर्ग समान आहे म्हणून निघून गेलं. मग बाजू बरोबर 18 सेंटीमीटर. सेंटीमीटर का घेतलं? क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आहे. तिथं जर मीटर असतं चौरस मीटर तर आपण इथं मीटर घेतलं असतं. चला वर दे. का नव्हता तुम्ही? तासिका करत चला. रिव्हिजन होतं. नवोदयला आपल्याला मेरिटमध्ये यायचं म्हणजे आपलं सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे? गणित हा विषय आहे. ज्याचा गणित विषय पक्का असेल. सैनिक स्कूलला तर 300 गुणांचा पेपर असतो. त्याच्यापैकी 150 गुण हे कशाला असतात? गणिताला आहेत. पुढचा प्रश्न. एका आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 16 सेमी व 9 सेमी असेल तर चौरसाची बाजू किती? पहा, प्रश्न सोपा आहे. फक्त त्याला काय केले? थोडं फिरवून विचारले. एखाद्या गावला सरळ सरळ जायच्या ऐवजी थोडंसं मधल्या वाटेनं गेल्यासारखं. बरोबर आहे. आपल्याला समजा हे इथं जायचे, मग हे सरळ जाण्याच्या ऐवजी काय केलं? इथून निघाले, इथं गेले, पुन्हा इथं असं करत इथं गेले. असं आहे. एका आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ, हे आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ कसं आहे म्हणते? समान आहे. आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 16 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची बाजू काढा. तर पहा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ समान असल्यामुळे आपण बरोबर लिहिले. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. हे बरोबरचं चिन्ह जशाच तसं. मग आयताची लांबी किती आहे म्हणते? 16 गुणिले रुंदी किती आहे? 9 बरोबर बाजूचा वर्ग. मग 16 144 बरोबर बाजूचा वर्ग. मग 144 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. बरोबर हे बाजूचा वर्ग. हे वर्ग कटला, हे वर्ग कटला. बाजू काय आली? बाजू बरोबर 12 सेंटीमीटर. आपल्याला बाजू विचारले. बाजू काय आली? चला वर दे. 62 म्हणजे खूप कमी गुण आहेत. परीक्षा जवळ येऊ लागली आहे. 180 प्रश्नापैकी 62 प्रश्न आले म्हणजे कमी आहेत. 18 प्रश्न चुकले तुमचे. अहो, एक जरी प्रश्न चुकला तरी आपला नंबर हुकतो. तुम्ही तर 18 प्रश्न चुकू लागलात. तसं करू नका. अभ्यास वाढवा, सराव करा. 18 प्रश्न कोणत्या विषयातले किती प्रश्न चुकले हे पहा. 18 पैकी बुद्धिमत्तेचे 5 चुकले, तर बुद्धिमत्तेचे 5 चुकले तर कोणत्या धड्याचे चुकले त्या धड्याचं रिव्हिजन करा. गणिताचे किती चुकले ते पहा. ते कोणत्या धड्याचे चुकले त्या धडा परत सोडवा. एका चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळ समान असून पहा, चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. आयताची लांबी 32 सेमी व रुंदी 8 सेमी असेल तर चौरसाची बाजू. असाच प्रश्न आहे. तर पहा काय करायचं. चौरसाचं आणि आयताचं क्षेत्रफळ समान आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे म्हणून आपण काय केलं? बरोबर लिहिलं. मग चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला काय दिलं? आयताचे माप दिले. लांबी दिले 32 आणि रुंदी दिले 8. मग
गुणाकार करा. 8 दुनी 16 ला 6, हातच्याला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. म्हणजे काय आला, बाजूचा वर्ग बरोबर 256. मग 256 कशाचा वर्ग आहे दादा, 16चा. म्हणजे बाजू बरोबर 16 सेंटीमीटर. बाजू किती आली, 16 सेंटीमीटर. चला, काही ओपन असलात का, ओबीसी असलात का, आणखी काही असलात तर आपल्याला पैकीच्या पैकी 80 पैकी 80 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. कोणत्याही कॅटेगरीत जरी असलात तुम्ही तर 62 प्रश्नाला 60 प्रश्नाला नंबर लागत नाही. दिगेकर 67, खूप कमी गुण आहेत, अभ्यास वाढवा. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळ समान असून त्या चौरसाची परिमिती 32 सेमी असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती. पहा काय म्हणतंय, एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे, त्या चौरसाची परिमिती दिली आहे 32 सेमी, तर आयताचे क्षेत्रफळ किती. तर पहा आपल्याला प्रश्नामध्ये सुरुवातीला काय म्हणते त्यानं, एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ, हे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. तर इथं काय दिले, आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. मग आपल्याला जर बाजू मिळाली तर हे आयताचं क्षेत्रफळ मिळून जाते. ह्याच्या लांबी रुंदीची बी गरज नाही, कारण की समान आहे ना. चौरसाचं क्षेत्रफळ जेवढं येईल तेवढंच आयताचं येईल. मग आपल्याला बाजू कुठून मिळेल, या ठिकाणी आपल्याला काय दिले, आयताची परिमिती दिले, हे सॉरी चौरसाची परिमिती दिले. मग चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 4 गुणिले बाजू. पाहिलंय आपण, याच्यावरचे उदाहरणं पण भरपूर सोडवलेत परिमितीवरचे. 4 गुणिले बाजू. मग परिमिती किती दिले दादा, 32 बरोबर 4 गुणिले बाजू. मग बाजू बरोबर काय येईल, हे 4 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं. 4 एक 4, 4 8 32. बाजू बरोबर 8 सेंटीमीटर. बाजू किती आली, 8 सेंटीमीटर. मग आता आपल्याला या चौरसाची बाजू मिळाल्यावर या चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं, आणि चौरसाचं क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच आयताचं क्षेत्रफळ. मग पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ तेवढंच आहे म्हणते, आयताचे क्षेत्रफळ. मग आपल्याला बाजू मिळाली आहे, ह्याचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग बरोबर हे आयताचं क्षेत्रफळ. मग बाजू किती आहे, 8, 8चा वर्ग करा 64. म्हणजेच काय झालं, 64 आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर 64 चौरस सेमी. आलं का लक्षात, आयताचे क्षेत्रफळ किती आलं, 64 चौरस सेमी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. झगडे, तुम्ही कुठे राहता, मी लातूरला राहतो, लातूर जिल्ह्यात उदगीर तालुका आहे, उदगीरला राहतो मी. सई ठोंबाळ, ह्याच्या अगोदरच्या तासिकेला नव्हतात तुम्ही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, चौरसाची बाजू दुप्पट केल्या क्षेत्रफळ किती पट होईल. तर काय करायचं, चौरसाची बाजू दुप्पट केल्या क्षेत्रफळ किती पट होईल. तर काय करू आपण, अगोदर समजा बाजू बरोबर 2 सेंटीमीटर घेऊ, बरोबर आहे. मग या 2 सेंटीमीटर, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर
सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 2. 2चा वर्ग किती आला? 4 चौरस सेंटीमीटर. 2 बाजू घेऊन क्षेत्रफळ किती आलं? 4 सेंटीमीटर आलं. मग आता बाजू दुप्पट करा. मग चौरसाची बाजू बरोबर इथं किती होती? बाजू 2 होती, ह्याच्या दुप्पट करा 4 सेंटीमीटर. दुप्पट करा, किती आली? 4 सेंटीमीटर. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती घेतली आपण? 4. 4चा वर्ग किती आला? 16. म्हणजे बाजू 2 घेतली असताना क्षेत्रफळ 4 आलं. बाजू दुप्पट केली की किती आलं? 16. मग आपल्याला त्यानं काय म्हणते? किती पट होईल? पट बरोबर 16 भागिले 4 करा. 4 1 4, 4 चौक 16. 4 पट होते. जर बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ 4 पट होते. चौपट. आलं का लक्षात? चला सही. 1/4 पट येत नाही बाळा. बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती होते? 4 पट होते. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला घाई करू नका सई. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका आयताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज 20 सेमी असून लांबी रुंदीपेक्षा 4 सेमीने जास्त आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? पहा, एका आयताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज दिली 20 सेंटीमीटर. लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त असेल तर आयताचं क्षेत्रफळ किती? तर पहा, आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. मग एक एक पर्याय तपासून बघा. असा जर प्रश्न आला तर काय करायचं? असा जर पर्याय आला तर पहिला पर्याय काय? 96. 96चे अवयव पाडायचे. 96चे जर अवयव आपण पाडले तर काय होतील? बेचोक 8, बेआटी 16, बेदुनी 4, बेचोक 8, बेक बे, बेदुनी 4, बेसकम 12, बेत्रिक 6, 3 1 3. काय आले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजे बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 त्रिक 96. तर मग काय करायचं? ह्याची फोड अशी करायची की 4चा फरक येते का? 4 सेंटीमीटरनं रुंदीपेक्षा लांबी जास्त आहे. मग काय होईल? हे बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 आणि हे काय होईल? 3 दुनी 6, 10चा फरक येऊ लागलाय. मग बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 आणि हे काय होईल? 12. 8 आणि 12 ही जर जोडी घेतली तर ते मग ह्याच्यापेक्षा काय करा? त्याचे विभाजक पाडा. 1 96, 2 48, त्याच्यानंतर 3 न भाग जाते. 3 32, 4 24, 6 न भाग जाते का? जाते. 6 16, 8 12. माझा कोणत्या ह्याच्यामध्ये 4चा फरक येऊ लागला हो? हे 12 वजा 8 ह्याच्यामध्ये 4चा, म्हणजे लांबी 4 आणि रुंदी जर 8 असेल तर 96 येते. मग इथं येते का? दोघाचा फरक जर आपण 4चा घेतला तर आता 40चे अवयव पाडले तर 10 चौक 40, 45 40 येते का? नाही. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 96 चौरस सेमी हे त्याचं क्षेत्रफळ येईल जर 4चा फरक आहे. चौरे, आपल्याला उगं बाकीचे प्रश्न विचारत बसणे. आपल्याला महत्त्वाचं काय आहे? तर आपल्याला नवोदयचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तिथं कोण राहतंय, काय राहतंय, काय तो अभ्यास करू लागलास का हेच उगं चौकशा करू लागलास?
उदगीरचे आमदार कोण, खासदार कोण? बघ, लक्ष दे. पुढं अभ्यासावर जर लक्ष दिलं असतं थोडंसं सिलेक्शन होईल नवोदयला. एका आयताची रुंदी लांबीच्या 2/9 पट असून त्याचे क्षेत्रफळ 1152 चौरस सेमी आहे, तर आयताची परिमिती काढा. काय म्हणतंय? आयताची रुंदी लांबीच्या 2/9 पट आहे, त्याचं क्षेत्रफळ दिले. मग काय करू आपण? आयताची लांबी च्या 2/9 पट रुंदी आहे, मग आयताची लांबी बरोबर x. मग रुंदी किती येईल? हे x च्या 2/9 म्हणजे 2x/9. मग त्याचे क्षेत्रफळ काय होईल? क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी x गुणिले 2x/9. मग क्षेत्रफळ काय असेल? आयताचे क्षेत्रफळ दिले 1152. मग काय होईल? 2x²/9. मग आपल्याला x ची किंमत काढावी लागेल, तर त्याची परिमिती काढता येईल. x ची किंमत काढायची 1152. हे 9 भागिले होतं, इकडे येऊन गुणिले झालं आणि 2 आलं. इकडं काय राहिलं? फक्त x² राहिलं. बे 1 बे, बे 5 10, 1 उरला, बे 7 14, बे 6 12. आता 576 कशाचा वर्ग आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला काय होईल? त्याचं उत्तर सापडेल. वर्ग संख्या जर माहीत असतील तरच उत्तर येतं. मग x बरोबर 24 येतं. 576 कशाचा वर्ग आहे दादा? 24चा वर्ग आहे. मग तुम्हाला या ठिकाणी काय मिळाली? ही लांबी मिळाली 24. x ची किंमत काय मिळाली? 24 लांबी. आणि रुंदी काय असेल? रुंदी बरोबर ही x ची किंमत मिळाली आहे. रुंदी किती आहे? 2x/9 म्हणजे 24 गुणिले 2, x ची किंमत ठेवा, भागिले 9. तर इथं काय येईल? हे 2 जर 48 भागिले 9, 3 भाग जाते का? जाते. 3 त्रिक 9, 3 8 24 म्हणजे 16/3. ही काय आहे? रुंदी आहे. 16/3 ही काय आहे? रुंदी आहे. मग आपल्याला आयताची परिमिती काढा म्हणले. आपल्याला हो का इथं हे लांबी मिळाली आहे आणि इथं हे रुंदी मिळाली आहे, बरोबर आहे. मग परिमिती, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आहे? 24 अधिक रुंदी किती आहे? 16/3. कंस सोडवून घ्या. कंस सोडवायचा, छेद समान केलं तर काय येईल? 24 त्रिकम 72 अधिक 16 छेदामध्ये 3. आता परत त्या अपूर्णांक समान कसा करायचा हे काही मी सांगत बसत नाही, बरोबर आहे. मग 2 बेरीज करा, हे गुणिले 6 आणि 2 8, 7 आणि 1 8, 88 भागिले 3 म्हणजे 176 भागिले 3 ही काय झाली? आयताची परिमिती इथे. तीन भाग जाते का? जात नाही. पूर्ण भाग जाते का? नाही. आलं का लक्षात? पहा, तुम्हाला मी काय एक काम सांगतो तसं करा. तुम्ही काय करायचं? इकडे लक्ष द्या. समजा मी नवोदयचा पेपर सोडवला, मला 80 प्रश्न आहेत. माझे 80 पैकी 62 प्रश्न बरोबर आले माझे. आलं का लक्षात? 80 पैकी 62 प्रश्न बरोबर आले. मग चुकले किती? 80 वजा 62 म्हणजे माझे 18 प्रश्न काय झालेले आहेत? चुकलेत. मग या 18चं काय करायचं? 18ची फोड करायची. कशी करायची 18ची फोड?
या 18 पैकी आपले 3 विषय आहेत. हे बुद्धिमत्ता घेऊ सुरुवातीला, त्याच्यानंतर हे गणित घेऊ आणि त्याच्यानंतर हे भाषा. मग आता ह्या 18 पैकी माझे 5 प्रश्न बुद्धिमत्तेचे चुकलेत, 9 प्रश्न गणिताचे चुकलेत आणि 4 प्रश्न मराठीचे चुकलेत. तर मग काय करायचं? हे कोणत्या घटकावरचे चुकलेत हे बघायचं. 5 प्रश्न बुद्धिमत्तेचे. त्याच पद्धतीनं गणिताचे 9 प्रश्न ह्याचे घटक शोधून काढायचे. कोणत्या नफा तोट्यावरचा चुकला का अपूर्णांकावरचा चुकला का कशावरचे चुकलात. मग समजा आपल्याला त्या पेपरमध्ये अपूर्णांकाचे 2 प्रश्न आहेत, दोन्हीच्या दोन्ही आपल्या अपूर्णांकाचे दोन्ही प्रश्न चुकलेत, तर मग तो अपूर्णांकाला रिव्हिजन करायचं. भाषेमध्ये काय करायचं? नेमका आपल्याला उतार्यामधील कोणते प्रश्न चुकू लागलेत, उतार्याला नाव द्या म्हणून असा प्रश्न आला तर चुकू लागलाय का, व्याकरणावरचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरचा प्रश्न चुकू लागलाय का नाम सर्वनाम क्रियापद असा कोणता विशेषण कोणता प्रश्न चुकू लागलाय. ह्याचे आपण काय करायचं? ॲनालिसिस करायचं. म्हणजे काय करायचं? त्याची फोड करायचं. म्हणजे एकूण 18 प्रश्नाची अशी फोड करायचे की बाबा मराठीचे किती चुकले, गणिताचे किती चुकले, बुद्धिमत्तेचे किती चुकले. मग एक एक विषय घ्यायचा. आपल्याला हे गणिताचे किती 9 प्रश्न चुकले होते, मग आपण एक विषय गणित घेतला. तर नेमकं ह्याच्यामध्ये पहिल्या धड्यावरचे चुकू लागलेत का दुसऱ्या धड्यावरचे का तिसऱ्या का या तिन्ही धड्यावरचे मिळून 9 प्रश्न चुकलेत, का नफा तोट्यावरचे चुकले का सरासरीवरचा चुकला का परिमिती क्षेत्रफळावरचा, असा कुठला प्रश्न चुकला हे लक्ष देऊन पहा आणि त्या धड्याचं रिव्हिजन करा. त्याचे आपल्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत एकेका धड्यावर. तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाकलं तर मी तेवढे तुम्हाला ते हे करेन, त्याच्या लिंक देईन तिथं. तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा बाळांनो. तुमचे गुण अजिबात एक सुद्धा, आपण वर्षभर एवढा अभ्यास करू लागलोय त्याच्यातला एक सुद्धा प्रश्न आपल्याला न चुकता कामे, म्हणजे चुकला नाही पाहिजे एक सुद्धा प्रश्न आपल्याला. आला का लक्षात? 4 प्रश्न कुठले चुकू लागलेत ते शोधून काढा. कोणत्या विषयाचे चुकू लागलेत अगोदर शोधा, त्याच्यातून कोणत्या घटकावरचे चुकू लागलेत हे शोधा. तुम्हाला जर आणखी कोणता घटक जर डबल रिव्हिजन करायचा असेल तर त्याच्या मी लिंक देईन. आलं का लक्षात? चला या ठिकाणी आपण थांबूया, वेळ झालेली आहे. यानंतर इंग्रजीची तासिका आहे ती पण लाईव्हच आहे. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला बुद्धिमत्तेचे 34 बरोबर आले, गणिताचे 10 बरोबर आले. मग 10 गणिताचे 10 प्रश्न चुकल्यावर राहिलं काय त्याच्यामध्ये? 20 पैकी 10 प्रश्न चुकले. मग कोणत्या धड्यावरचे चुकल्यात ते पहा, त्याचा अभ्यास वाढवा. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.